नमस्कार मित्रांनो, मी अजय कांबळे. माझ्या अभिमान माझा महाराष्ट्र या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो मी तुमचं सहर्ष स्वागत करतो. सुप्रभात सगळ्यांना. मित्रांनो, आज मी घेऊन चाललो आहे तुम्हाला एका अशा ठिकाणी जिथं आपण पहिल्यांदाच जातो. ॲक्च्युली महडचा वरदविनायक पालीचा बल्लाळेश्वर आपण बघण्यासाठी गेलेलो होतो. त्याच रूटनं आम्ही जातो आहे आज खोपोलीला. आणि खोपोलीमध्ये गेल्यानंतर खोपोलीमध्ये एक सुंदर असा मठ म्हणता येईल किंवा मंदिर आहे. ते मंदिर आज एक्सप्लोअर करणार आहोत आपण आजच्या एपिसोडमध्ये. गाडी घेऊन काही जाणार नाही, पावसाचं वातावरण आहे, तर बसनं जायचं आहे आजच्या प्रवासाला. तर आजच्या प्रवासामध्ये तुम्ही देखील असणार आहात. तर या प्रवासाला सुरुवात करायची आहे. आता मी पोहोचलो इथं लिटल वर्ल्डजवळ. आता गाडी इथं पार्क केली आहे आणि आता आम्ही जाणार थेट बसनं. हिरानंदानीला बस पकडायची आपण आणि इथून मग आपण जाणार आहे 58 नंबरची बस खोपोलीला जाते. ती बस पकडून जाणार आहोत आपण खोपोलीला. तर चला या प्रवासाची सुंदर सुरुवात करूया. मित्रांनो, आता खोपोलीमध्ये पोहोचलो आणि खोपोलीमध्ये पोहोचल्याने थोडंसं फ्रेश झालं आहे. कोण पण पोचलेलं नाही, जरा बरं वाटायला आहे असं, कारण की गरमी खूप आहे आणि पावसाळ्याच्या वेळी अशी गरमी जास्त प्रमाणात आहे इकडे. ॲक्च्युली मला वाटलं होतं की लोणावळ्याच्या जवळ असल्यामुळे थोडंसं गरमी कमी असेल, पण वातावरण थोडंसं ढगाळ आहे. आता खोपोलीच्या स्टेशनपासून आणि एका हॉटेलमध्ये DJ's किचन म्हणून एक हॉटेल आहे, त्याच्या बॅक साईडला आहे स्टेशन. आणि रोड क्रॉस केल्यानंतर त्याच्या पाठीमधल्या साईडला हे हॉटेल आहे ॲक्च्युली. आणि तिथं आम्ही जेवणासाठी आलो आता. ते हॉटेलला जेवण आपल्याला कसं वाटतं बघूया, त्याचं देखील व्हिडिओ तुम्हाला देईन मी. आणि भारी वाटतं आहे, वातावरण खूप छान आहे. लवकरच आपण आता दर्शनासाठी जाणार आहे ना. तर आता आम्ही इथं बसनं आलो आहे. 58 नंबरची बस पकडलेली होती आम्ही. तर आता आम्ही जेवण घेतो आणि मग तुम्हाला सांगतो. तर आता आम्ही जेवायला बसलो आहे आणि खूप सुंदर अशी थाळी आलेली आहे समोर. काय एक ताई त्यांनी बनवलेलं आहे. आणि रोशनी, तुला कसं जेवण वाटतं आहे? टेस्ट कशी आहे? एक नंबर. अच्छा, तर मी रेकमेंड करेन की तुम्हाला मित्रांनो की जर खोपोलीवरून जात असाल काय तर रोडच्या अपोजिट साईडला थोडंसं आतमध्ये आहे, शांततेत पण शांततेत तुम्हाला जेवायचं असेल तर DJ's किचन म्हणून हॉटेल आहे, तिथे यायला काय हरकत नाही. Stories, how I believed that I could climb through every page, how all the fire and glory, all the revenge and all the rain. Have you heard? पहिले मी डाळ टेस्ट करतो. ॲक्च्युली खूप छान जेवण आहे. या जेवायला मित्रांनो सगळं मी नाश्ता करून आता थोडंसं खोपोलीमधून आम्ही आता महाराजांच्या मठाकडे जातो आहे. तर तिथं वातावरण कसं असणार आहे, काय काय बघायला भेटणार आहे, काय काय मी तुम्हाला दाखवू शकतो हे आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. प्रचंड भूक लागलेली होती, जेवून घेतलं आणि मग हा प्रवास चालू करतो.
ॲक्च्युली खोपोलीच्या बसस्टॉपवरून आम्ही आता रिक्षा पकडल्या आणि इथून गगनगिरी महाराजांच्या मठाला जाण्यासाठी 30-40 रुपये एका पर्सनचे घेतले जातात. तर तुम्ही रिक्षानं देखील जाऊ शकताय, कारण इथून बसनं जर तुम्ही आलात तर नवी मुंबईमधून बसेस आहेत. त्याच्यानंतर खोपोलीला जर यायचं झालं तर ट्रेन देखील आहे आणि इथून मग तुम्ही रिक्षानं जाऊ शकता. आता रिक्षानं किती टाईम लागेल तर इथून? 3-4 मिनिटं. म्हणजे 5 मिनटामध्ये मॅक्झिमम आपण पोहोचून जातो. तर असे सोर्सेस आहेत तिकडे जाण्यासाठी तिथे, तर तुम्ही येऊ शकताय. आता पुढची देखील माहिती तुम्हाला मी मंदिरात गेल्यानंतर सांगेन. तर मठाचा पण आज रविवार असल्याकारणानं प्रचंड गर्दी आहे. प्रचंड म्हणता येणार नाही, पण आहे गर्दी. तर तेवढा काही वेळ लागत नाही इकडं. थोड्या वेळातच दर्शन होऊन जातं आणि बघण्याजोगा परिसर आहे, निसर्गाच्या सान्निध्यात अगदी. आणि खोपोली म्हटल्यानंतर तुम्हाला तर माहितीच आहे काय. थोडंसं मी तुम्हाला त्याचा बाहेरचा देखील व्ह्यू दाखवतो आणि हा इनसाईड व्ह्यू आहे. ॲक्च्युली व्हिडिओला परवानगी नाही आहे, तरी पण मी हा व्हिडिओ काढते. पण थोडक्यात दाखवण्याचा तुम्हाला पुरेपूर प्रयत्न करा. ॲक्च्युली काय भारी आहे माहिती आहे का. मी नवी मुंबईमध्ये सगळी ठिकाणं एक्सप्लोअर केलीत, बरीच ठिकाणं बघितली, पण ह्या ठिकाणासारखं ठिकाण तरी मी काय आजपर्यंत बघितलं नव्हतं. आणि खोपोलीमध्ये असलेला हा गगनगिरी महाराजांचा मठ जो आहे अतिशय सुंदर आणि अवाढव्य, प्रचंड आणि निसर्गाच्या सान्निध्यात खूप सुंदर वातावरण, शांतता आणि निसर्गाची मुक्त उधळण भारी वाटतं आहे. थोडंसं शहरापासून एकांत, मनाला शांतता हवी असेल आणि खूप साऱ्या गोष्टी जर एक्सप्लोअर करायच्या असतील, काही चांगलं बघायचं असेल, शांतता मनाला ठेवायची असेल तर या ठिकाणी यायला काही हरकत नाही. अगदी खोपोलीच्या मेन रोडपासून हाकेच्या अंतरावरती असलेला हा सुंदर असा गगनगिरी महाराजांचा हा मठ तुम्ही बघत असाल माझ्या मागे. विस्तृतपणे पसरलेला हा जबरदस्त असा परिसर आणि आज रविवार असल्या कारणानं तितकीच गर्दी दिसून येते.
मठापासून थोडंसं वरती आल्यानंतर एक गोशाळा दिसते आपल्याला. खूप सुंदर असं बायोगॅस निर्मिती करण्यासाठी या गोशाळेमध्ये जेवढ्या गायी आहेत त्यांचं जे शेण आहे त्याच्यापासून गॅस बनवण्याची प्रक्रिया इथं होते. खूप छान वासरं आहे, खूप देखणी गोंडस अशी. आणि आता मस्त असा हा परिसर तुम्ही बघत असाल माझ्या मागे. आता गगनगिरी महाराजांच्या मठामध्ये जाऊन दर्शन घेतलं. महाराजांच्या मठात गेल्यानंतर मठाच्या वरच्या साईडलाच जो जंगल आहे, डोंगर आहे, त्या डोंगरामध्ये आपल्याला एक गुहा बघायला भेटते. ती गुहा एक्सप्लोअर करायची असेल, ती गुहा बघायची असेल तुम्हाला तर थोडासा ट्रेक करावा लागतो. आम्ही देखील तो ट्रेक करत आलो. आता मस्त डांबरीकरण रस्ता आहे. डांबरी रस्ता असल्यामुळं काय थोडं एवढं काय अवघड वाटत नाही, पण थोडंसं ऊन असल्यामुळं रस्ता तापलेला आहे. आणि धाप टाकत आम्ही आता वरती जातो आहे. 15 ते 20 मिनटं मॅक्झिमम हे अंतर आहे. 20 मिनटाचं अंतर हे पार केल्यानंतर आपण पोहोचतो गुहेच्या मुख्य प्रवेशद्वाराला. आता इथं पोचल्यानंतर बघूया आपल्याला काय बघायला भेटणार आहे. पण गगनगिरी महाराजांचा मठ आहे तो खालच्या साईडला राहतो आहे आणि गुहा आहे ती बरोबर डोंगराच्या कड्याच्या बरोबर लगतच आहे. आणि इथं माकडं वगैरे, माकडांचा वावर प्रचंड प्रमाणात आहे. थोडं सावधगिरीनंच, असं काय अंगावर वगैरे येत नाहीत पब्लिक असल्यामुळं, पण रविवार असल्या कारणानं थोडीशी गर्दी आहे. आता आम्ही पोचलो आहे गुहेच्या प्रवेशद्वाराजवळ. बरोबर 15 ते 20 मिनटाचा हा ट्रेक करून आम्ही इथं पोचलो आहे. डांबरी रस्ता असल्यामुळं काही जाणवत नाही, पण थोडंसं ऊन असल्यामुळं पायाला चटके बसत आहेत. पण वातावरण खूप छान आहे, ढगाळ आहे, त्यामुळं एवढं काही आपल्याला वाटत नाही. पण आता गुहेमध्ये गेल्यानंतर बघूया की तिथं काय बघायला भेटणार आहे. तर चला. थोडी शांतता राखावी लागते.
वरती गेल्यानंतर गुहेमध्ये गेल्यानंतर काही लोक आपलं मनाची शांती मनशांती करण्यासाठी तिथं बसले असतात आणि कड्याकपारीमध्ये असलेली गुहा मनाला एक प्रसन्नता देते. खूप छान क्लीननेस आहे, लावलेलं की नाही खूप भारी वाटते. आणि झाकण लावलेलंच आहे, ते पाणी काय सांडलं नसेल कदाचित. खूप भारी वाटतं आहे, पण थोडंसं ऊन असल्यामुळं थोडंसं चढायला चढाई असल्यामुळं त्रास होतो, बाकी काय नाही. पण भारी वाटतं आहे. आणि वरती जात असताना वेगवेगळ्या प्रकारे बघायला भेटतात. आणि माझ्या मागे बघत असाल अशा कुंड्या आहेत ज्याच्यामध्ये छोटी छोटी झाडं आहेत. त्यामुळं वरती चढत असताना एक प्रकारची पॉझिटिव्हिटी मिळते. बरोबर 15 ते 20 मिनटं कंटिन्यू चढाई करायला आल्यानंतर आपल्याला इथं येतं आणि हे करता येतं. बरोबर 20 मिनटं लागली आम्हाला इथे यायला आणि 20 मिनटानंतर आम्ही इथं आल्यानंतर थोडंसं वरती गेलो. अशा चांगल्या प्रकारचे फलक, अशा चांगल्या प्रकारच्या गोष्टी इथं वरती जाताना आपल्याला एक पॉझिटिव्हिटी देतात. ॲक्च्युली रस्ता एवढा प्रचंड तापला आहे ना, काय सहन होत नाही. एवढे चटके पाहायला बसत आहेत. त्यामुळे डांबरी रस्ता असल्यामुळे ते डांबर प्रचंड प्रमाणात तापलं आहे. आणि इथं जे लोक आहेत ते रस्त्यावरून चालत नाहीत, काठावरून चालत आहेत. आम्ही देखील आता रस्त्याच्या काठावरून चालतो आहे, कारण खरंच प्रचंड पाहायला वेदना होत आहेत, चटके बसत आहेत. पण तरी पण एकंदरीत भारी वाटतं आहे, कारण निसर्गाच्या सानिध्यात आल्यानंतर. पण थोडा हात चढ आता आम्ही पार करून गुहेमध्ये जाऊन आलो. आता बघत असेल मित्रांनो, आज आपण गगनगिरी महाराजांच्या मठाचं दर्शन घेतलं खोपोलीमध्ये. आणि खोपोलीत येण्यासाठी तुम्ही मुंबईवरून देखील येऊ शकता. मुंबईवरून जर येत असाल तर, नवी मुंबईतून येत असाल तर तुम्ही 58 नंबरची बस पकडून येऊ शकता मित्रांनो. आणि पुण्यावरून येत असाल तर मुंबईला जाणाऱ्या सगळ्या बसेस आहेत किंवा खोपोलीला येणाऱ्या बसेस याला देखील तुम्ही येऊ शकताय. आता आम्ही गगनगिरी महाराजांच्या मठाच्या बाहेरच्या साईडला आहे. आता दर्शन वगैरे झालेलं आहे, गुहा देखील बघितलेले आहे आपण. इकडे येण्यासाठी खोपोली बस स्टेशन, खोपोली बसस्थानकावरनं किंवा खोपोलीच्या रेल्वे स्टेशनवरून देखील आपल्याला बस भेटतं, आपल्या रिक्षा भेटतात इकडं. आणि शेअरिंग रिक्षा किंवा पर्सनल रिक्षा केली तरी 50 रुपयामध्ये तुम्ही इथं पोहोचताय मित्रांनो, 40-50 रुपयामध्ये. तर अतिशय सुंदर इथे आपण आता दर्शन घेतलेलं आहे. आणि हा एपिसोड माझा तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा. आणि हा एपिसोड मी मित्रांनो आता इथंच संपवतो. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका गगनगिरी महाराजांविषयी जर तुम्हाला काही अजून माहिती असेल तर. मित्रांनो, तत्पूर्वी तुमची आता रजा घेतो मित्रांनो. धन्यवाद.